गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा नीळकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीस एक तत्व आहे खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो तशी तुमची आहे अगास्थिती तंत जगतपती जशी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बात अनन भावे बाहता तू पावसे आपल्या भक्ता माता न दरी निष्ठुरता आपल्या भक्तविषयी कधी मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करिहरा बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक अघटित आलायसा घडूनी वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवसी पितरास उदकुंभरासी देती शाद करुनिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्यक्षात मोठा सण मानतीया त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बयसले कौतुक लीला करावया बालक म्हणती गजानन चिलम द्यावी भरून तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवूनिया सकाळपासून असाच बसलो चिलमुळी नाही प्यालो त्यामुळे हरण झालो भराचिली मुलानं अशी आज्ञा ऐकता बोली पोरे अवघी आनंदली चिलम भरू लागली तंबाखू आत घालून विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुद्ध पोरे चिले विचार करते आपापसात निश्चयती कशी करावी अशी युक्ती विस्त पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता तूर बंकट करी मधुत्तर आले जानकी राम सोनार आहे बेटोळी आपल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवाशी मागून घ्यावे दुकानात नी चालण्या बरे विस्त लागतो आदित्या आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठाव की तुम्हाला पोरांनी ते ऐकिले जानकी रामाकडे आले विस्त मागू लागले समर्थाच्या चिलमीत जानकी राम रागावला लेकराशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तो मी पोरे म्हणती त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा विचार विस्त पाहिजे समर्थाला गजानन श्री गजानन देवाचे देवजान त्याच्या चिलमी कारण विस्त व्हा जात असे साधू प्रती काही देता तेथे अशुंभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगता आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून असे साच असून हे न कैसे कळे तुला विस्त तू देशील दरे बागे येईल तुझ्या घरी
चिलम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनाराने ऐकिले अद्या भाषण केले. त्याच्याजवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासे गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पिस बसतो नगर गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करतो पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला अशा वेड्या पिशाला. मी साधू म्हणण्याला नाही मुळी तयार. बंकटलाला कुडावला नांदी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाच्या चिलमीशी. तो आहे ना साक्षात्कारी मग विस्त कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाचे निर्वाण. साधुनाथ जालेंदर पित होते चिलिंपार. परिविस्तवासाठी घर नाही हिंडले कदाते. जाऊ बेन राहित विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परताली महाराजांची निवदली. हकीकत जी का झाली सोनाराच्या दुकानात. ती ऐकता शेवदन करीत झाले दयागन. नाही आपणा प्रयोजन मुळे त्याच्या विस्तवाचे. असे म्हणून घेतले झाले चिलीम आपल्या हाती बोले. बंकटलालासी बोलले काळी एक वरती दरी. बंकट म्हणे गुरुराया थोडी तांबा परम सद्या. विस्त देतो करुनिया काळी घालून आता मी. काळी घातल्या वाचूने कदा न प्रगटे मी. म्हणून केली विनवणी ती मना सन समर्था. महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर. नुसती काळी धरणेवर तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तसे केले नुसत्या एका काळी धरे. चिलमीच्या वरती भले समर्थाज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार एका तुम्ही श्रुतीचे तूर. बंकट झाला वैष्णनर काळी नुसती धरावरी. काळी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकांतर. काळी तशीच राहिली विस्ततीही पेटली. कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोडा मत. आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेच्या सणाला मानविषय चिंचवण्याला. जेवी वर्ष पदीपदेला महत्व निंब फुलाते. ऐसो भोजना बसली पंगत चिंचणी वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा घटित घडून आला तो ऐका. त्या चिंचण्या माजारी अळ्या दिसल्या नाना परी. बुजबुजाट झाला बारी किडस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नास टाकून. सोनार बसला दवतन कारण काही उमजेना. चिंचण्याच्या संगे भले अवध्ये अन्न वाया गेले. मग त्या कोळे उमगले अशा वाया मीच कारण. मी न साधूची विस्तव दिला त्याचा प्रत्यय तत्काळ आला. गजाननाची अगदलीला मी न खंची जाणली. गजानन जाणवी नीर मी त्या मानले थिल्लर. गजानन राजे राजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकाली यज्ञ गजानन मी त्या मानिले वेड्या पूर्ण. कल्पतरू कारण मी बाबूळ मानली. गजानन हा चिंतामणी मी लेखली गरजाने.
गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानी लाव. हाय हाय रे दुर्दैवा त्या कैसा सालेला दावा. माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीच. मी असो हा धिक्कार मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर दत्ते पायाच्या पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कसे चढती झाली. शिवयोगाची दडवडली वेळे आलेली म्या करी. काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू. पदी त्याच्या अनन्य होऊ क्षमा म्हणतोची मागवया. ऐसा विचार करूनी सवे घेऊन चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला की ग सांगावया. अहो शेठजे बंकटलाला आज माझा घात झाला. पहाया चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठले उपोषित त्याने झाला श्वादघात. ऐसे वावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्त दिला. पोरे मागत असता भला समर्थाच्या चिलमीसव. चाचेचे आहे कड चिंचवणी नसले सकड. ते ऐकून बंकटलाला बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंतुके पाहिले ते असतील किडलेले. म्हणून हे नासे झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे अशी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा मग चिंचोके किल्ले कसे. जी मी चिंच फोडली तिची चारपटे अजून पडली. चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्यात पहा चला. आता इतकेच विनंती आई शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमा म्हणतुची मागेन अनन भावे करून. साधुदयेचे परिपूर्ण सागर मोर्चेच आहे की. समर्था पुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेशी समर्था. आणि मनाला दया गणा येव तुला माझी करुणा. मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानात नांदशिया शेगावात. ज्याची होते मजला भात ती त्वा आज निमिटली. माझे अपराध रूपी अवघे ऋण जाडी कृशाने करून. समर्था आज पासून मी नाटवाडी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच माझे पुरे झाली. तू अनाथाचा आहे वाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटेने सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर किरण पडले त्यामध्ये. हे ऐकता ज्ञानी पाहिले ते चिंचवणी. पहिला तो कान मावडूनी गेला होता ती दवा. अवघ्या प्रती आश्चर्य झाले समर्थाचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास जाकया कवनाचे. चंद्रमुखी नावाचा गृहस्थ एक शेगावाचा. निशिंभक्त समर्थाचा त्याची कथा ऐकाई. श्रुष्टी ज्येष्ठ मासात स्वभावार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिते कोणी पोळी हातात देते. कोणी पंख्याने घालीते वारा समर्था कारणी. कोणी वाटती कडी साखर कोणी गड्यात घालती हार. कोणी चंदन थंडगार लाविती अंगे साधूच्या.
तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. दोन कानवले उतरंडीला, आहे तुझ्या तियान जा. चंदू बोले कर जोडून, आता कानवले कोटून. इष्ट्या असल्या तडून, ताजी आणतो गुरुराया. तई महाराज वंदले वाचे, नाही कारण ताज्याचे. पाहिजे तुझ्या उतरंडीचे, कानवले मज खाऊया. जा वेड करू नको, सबपी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या ये चिंकित. त्या मुकुंद चंदू प्रती, लोक अवघे बोलती. जाई पाहून शीघ्र गती, खोटी न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतीस पुसू लागला. दोन कानवले उतरंडीला, आहेत कारंबे. ते बोले अंगणा, होऊन गेला 1 महिना. आता कानवले आपल्या सदना, मिळतील कशाचे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भले, कानवले मी पतिराया केले. ते न आता राहिले, संपून गेले त्याच देणे. मर्जी असल्यास नवे करतो, समर्थास्तव तळून देतो. ही पहा मी ठेवीते, कळईनाता चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार. नको पाण्या बाजार, कानवल्याच्या साहित्याची. चंदू बोले त्यावरी, ताजी नको सुंदरी. जे तू उतरंडी माझारी, दोन ठेविले तेच दे. समर्थांनी तैसेच कथिले, तेच मी तुझं निविदले. आठवण करून चांगले, पाकाई ये दवा. असे ऐकता पतिवचन, कांता गेली कोटाडून. करू लागली शोधन, कानवल्याचे चिंता तरी. कानवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता. उघड मने थांबा नाता, सत्यगिरी समर्थाची. दोन कानवले होते उतरले, ते मी उतरंडी ठेविले. त्याचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी. त्याच महिना होऊन गेला, असेल बुरकावरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला, राहिले नसतील अनुमात्र. असे बोलून तत्काळ उठले, उतरंड सर्व दांडोळले. कानवले ते ठेवलेली, कशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाडून, तो दुटीत पडले तिच्या दोन. कानवले जे सुकून गेले होते थोडके. बुरशास मुळीच नाही आला, श्रोते त्या कानवल्याला. बंटा संतवानीला, नाही लागला कधी जगी. कानवल्याचे पाहून, उभयताचे हर्षले मन. संत दादू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कानवले घेऊन आला, समर्थाशी अर्पित झाला. लोक करते आश्चर्य आल्या, त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन, खंती असती त्रिकाली यज्ञ. भूत भविष्य वर्तमान, याचे अवघे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्यासी, शेवटे झाले पुण्यराशी. रामशबरीच्या बोराशी, जेवी झाला बक्षीचा. शेगावाच्या दक्षिणेशी, चिंचोले गाव परियेशी. तेथील एक रहिवासी, माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 70 अवयव झाले शिनपार. तरुणपणी संसार, याचे होते ब्रह्मजाचे. प्रारब्ध्याच्या पुढारी, कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवेजी का खरी, लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त झाले, म्हणत याचे संसारी. जी का होती तिज वस्त, ती अवघी केली पस्त. म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा.
म्या हमाधुमीचा संसार केला तू आता अवघानी मला आठवले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझं वाचून माझे हे अरण धरून तुझं विन देवा कोण ऐके असा ताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हात धरून बैसला आरंभीचे उपोषण अन्न पाण्यात त्यागून वदनी वंदे नारायण खंडन पडेत याला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वंदले तयाला हे करणे उचित नसे हे हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण प्राणदेहाचे सोडून जात वैद्य बोलाविषी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करचिनारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कुंपण खानाने निरंतक जा कन्यापुत्रासाठी तू केली साठाटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागे अशा शताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून पुढे बघणे भागचे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विकाई करी म्हणे तेन माधव ऐकिले हट्टासी ना सांडिले यत्न लोकाचे वाया गेले त्याशी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनाचला सदनी अन्नविना राहू नका तेही मनने माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थाच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमी आक्रमिले अंबर निषेधीचा तो शब्द कीर होऊ लागला वरच्या ओरी आसपास कोणी नाही असे पाहून केले काही कौतुक ते लवलाई स्वामी गजाननानी रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधववर धावून आले बक्षाया तेने माधव पडाला घेऊन आपला जीव बला धडकी भरली चिताला छाती उडे दळदळ बुड बुडाला तोंडाशी शब्द फुटे नावाचेशी ऐसा पाहून तिशी समर्थ धरले मोन्य रूप आणि बोलला गरजून हे का तुझे दिटपण तू काळाचे भक्षण जान असाच खाईल काळ तुला ज्याची चुनक दाखविली पुढची जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोका जागा तुला माधवैसे ऐकता झाला विनये बोलता हेमलोकाची नको वार्ता एवढी माझी टाळाव नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठाचं हित विनंती आपणा प्रत महाराजांनी माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाखविले ते आता या लेकराते यमलोकी जाळू नका माझ्या पथकाच्या राशी आहे जरीज बवशी परित्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अवश्य
काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुमचे संत बेटी ज्याला होते यमलोकनाथ यासी असे ऐकता भाषण समर्थ केले असे वदन महापतिता पावोन साधू एक करती की श्रीमन्नारायण नारायण असे माधव करी भजन जवळ आले तुझे मरण आता गापे राहू नको किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला त्याची ती असल्यास आयुष्याची वाळ तुझे कर तुम्ही माडो म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सध्या ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा घडू नको तथा तू ऐसे महाराज वंदले तुझे मागसी ती मी दिले आता तुला नाही उरले जन्मासेने भूमीवर अशी रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वनवाच्या नाही माझी समता ही लोकेचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासी ना फिरले मस्तक म्हणून वेळेचार करी जनकल्पना नाना परी उठ्या झाल्या त्या अवसारी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान समर्थ सानिध्य झाले जाण चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो एका समय भले समर्थाची इच्छा झाली ती त्यांनी निविदले आपल्या शिष्यवर्गाचे वैदिक ब्राह्मण बोलावा मंत्र जाग तेथे करावा वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय पण पडे बर्फी कवा बिजल्या जाडीस मीठ लावा एक रुपया तो द्यावा घनपाटी ब्राह्मणाते असे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले असे वैदिक नाही उरले आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण नाहीच ब्राह्मण मिळण्याची साच आमचा उपायात नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्याची तयारी ब्राह्मण धाडी श्रीहरी तुमच्या वसंत पूजाला मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले तसा आणखी कापूर दुर्नपरच्या समयाला ब्राह्मण आले शेगावला जे पदक्रम जेटेला जाणत होते बुद्ध थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन पुढे गेली अन्य गामा कारणे संतांचे जे मनी येत ते पुरवी रमनात कमी न पडे चिंकित ऐसा प्रभाव संताचा बंकटलाला प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परीशे गावासी वंशजाचे करीते हे हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावपंत विलमशा हरिभक्ता श्रीहर्पणमस्तु शुभम भवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्दशाय अध्याय समाप्त श्री संत गजानन महाराज की जय।